कर्तबगार माणसाच्या पाठीवर हल्ला आधीच चिकटलेला असतो, त्यानंतर त्याच्यावर ढाल बांधलेली असते. आपण भ्यायचं नाही. जी आबासाहेब. आणि हल्ला परतून लावायला शिकायचं, जसा हा हल्ला शंभूराजेंनी परतून लावला. येसुबाई, हल्ला प्रत्येक वेळेला शत्रूचाच असतो असं नाही बरं. आप्तगणांकडूनही तो होतो. खर तर नातेवाईक, आप्तगण हे त्यासाठीच असतात. पण आपण त्यांच्यापासूनही सावध राहायचं हमेशा. जी. कदाचित तुमच्या नजरेला ते अधिक दिसतील. ते ओळखा. ते कसे ओळखायचे? आप्तगणातील माणूस हल्ला करण्याआधी कमालीचा शांत भासतो, पण एकदा का त्याच्या मनाला आपली प्रगती खटकली की त्याच्या हृदयातल्या बिळातून साप फुतकारल्यासारखा बाहेर पडतो. डोळ्यातून आगीचा वर्षाव होतो. जिभा नागिणीप्रमाणे दंश करतात. त्यालाच टोमणे म्हणतात. हात सर्पासारखे सळसळत राहतात कारस्थान करण्यासाठी. विळखा घेण्याची एकही संधी सोडत नाहीत.